नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे तब्बल 12 ते 15 दिवसांच्या मोठ्या कालावधीनंतर रविवारी दुपारपासून तालुक्यात व शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली। शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केलेल्या पिकांना या पावसामुळे संजीवनीच मिळाली असल्याने शेतकरी वर्ग सुखावून गेला आहे। परंतु रविवार म्हणजे चांदूर रेल्वेचा बाजाराचा दिवस। या दिवशी खेड्यापाड्यातील अनेक भाजीपाला विक्रेते व अन्य छोटे व्यावसायिक आपली दुकाने या बाजारात मांडतात। चांदूर तालुक्यात लगतच्या ग्रामीण भागातून सर्व स्तरातील लोक या साप्ताहिक बाजाराला येऊन भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तूची खरेदी करतात। रविवारी नेहमीप्रमाणे बाजार थाटात भरला। लोक बाजार करू लागली तेव्हा दुपारच्या वेळेला अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने भाजीपाला विक्रेते व ग्राहकांची एकच तारांबळ उडाली असून बरेच भाजी विक्रेते, छोटे व्यावसायिक व ग्राहकांची गैरसोय व नुकसान झाल्याचे बोलले जात आहे। स्थानिक नगर परिषद प्रशासनाकडून या छोट्या व्यावसायिकांकडून कर सुद्धा वसूल केला जातो, परंतु ह्या बदल्यात या व्यावसायिकांना स्थानिक प्रशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांचा अभाव दिसून येतो। तसेच अशा अचानक आलेल्या पावसाचे नियोजन करण्यास प्रशासन असमर्थ असल्याचे अनेकांचे मत आहे। तेव्हा नगर परिषदेने आठवडी बाजारात पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी नाल्या, रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छतागृहे अशी सोयी सुविधा देण्यासाठी नगर परिषद चांदूर रेल्वे कोणती पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वेवरून आमचे विशेष प्रतिनिधी अतुल उज्जैनकर। साहेब नमस्कार, MB न्यूज मधून मंगेश बोबडे बोलताय। नमस्कार बोबडे साहेब। साहेब मला एक सांगा, रविवारला आठवडी बाजारमध्ये पाणी शिरले होते आणि अचानकपणे जे बाजारामध्ये व्यवसाय करायला ते भाजीवाले येतात ते अचानकपणे त्यांचे तारांबळ उडाली, काय सांगाल? आणि नगर परिषदच्या अंडरमध्ये हे सर्व येते आणि तुम्ही कर वसुली करता, त्या संदर्भात त्यांना सोयी सुविधा मिळत नाही आहे असे त्यांचे म्हणणे आहे, काय सांगाल? सध्या या पावसाळ्याची परिस्थिती बघता या रविवारी जो काही तिथे अडचण निर्माण झाली असेल त्याची आम्ही स्वतः शहानिशा करू आणि मग त्या परिस्थितीवर काय उपाययोजना करता येईल तर त्या लवकरच आम्ही पूर्तता करू। पण समजा साहेब आज सोमवार आहे, आजच्या दिवशी सुद्धा तिथं पाण्याचे एवढे साठे साचलेले आहे का तुम्ही तिथं समजा उद्या भेट दिली तर समजा ते कमी प्रमाणात दिसून येईल तुम्हाला, पण ज्या हिशोबाने नगर परिषद चांदूर रेल्वे कर वसूल करते त्यांच्यापासून एका दुकानदारापासून छोट्या मोठ्या, त्या हिशोबाने त्यांना सुविधा मिळून राहिली, काय सांगाल? आपला तर पूर्णच प्रयत्न असतो की सर्वच नागरिकांना किंवा शहरातल्या सर्वच व्यावसायिकांना होईल तेवढ्या सोयी सुविधा आपण देण्याचा प्रयत्न करत राहतो। पण आता कालचा पाऊस बघता खूप जास्त पाऊस होता। पाऊस जास्त होता साहेब, म्हणजे प्रमाणाच्या अधिक आला। पहिल्या पावसाने दमदार हजेरी लावली, हे पण तुमचं बरोबर आहे। त्याच्यामुळे काही अडचण झाली असेल तर उपाययोजना आपण आता लवकरच करू। उद्या आम्ही आज तर काही माणसं ऑलरेडी तिथे जाऊन आली होती, ते राहिलं असेल तर आपण उद्या परत माणसं तिथे पाठवू। म्हणजे येणाऱ्या पावसामध्ये हे जे आज दुरावस्था झाली आहे ते निर्माण होणार नाही असं तुमचं म्हणणं आहे ना? त्यासाठी आपण नक्कीच पूर्णतः प्रयत्न करू। धन्यवाद साहेब, तुम्ही MB न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमीपत्रात 2 शब्दात प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद।